उघड. गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल आणि हॅपी न्यू इयर तुम्हाला. हॅपी न्यू इयर करताना हॅपी न्यू इयर. तेव्हा ही मी ह्याच्यासाठी बॅग गिफ्ट दिली ॲनिव्हर्सरीसाठी. काय दिलं तुम्हाला? मी काय नाही. आत्ता तर आम्ही जस्ट उठलो आहे आणि किती वाजता मला हो 11:46. 10 वाजता उठलो, परत झोप लागली, आवरण झालं, मग मी उठलो, परत मांघोळ गेली. आता आम्ही चाललो नाश्ता करायला. ऑलरेडी सगळेजण गेलेत तिकडे दर्शनाला. आता पहिलं नाश्ता करून नाही तर मग हिचं डोकं दुखतं. आता ऍक्च्युअली जेवणाचा टाइम आहे, पण नाश्ता करून घेतो. समाधी मठाची इडली आणि चटणी मिळते, मस्त मिळते, ती जाऊ आली. इकडे जा समाधी मठ, इकडे खाली इकडे खाली समाधी मठ आहे. त्या गल्लीतून बाहेर आलं की इथे स्वामी इडली गृह आहे. हे स्वामी इडली गृह लंच होम. ह्या जिन्याने वर जायचं आणि इथली इडली आणि मेन म्हणजे चटणी खाऊन बघा. 12 वाजले ना, तेच म्हटलं गर्दी काहीच नाही, इथं फुल रिकाम आहे. इडली संपली, 2 प्लेट मेदूवडा राहिल्या आहे, म्हणून म्हटलं मेदूवडा तरी खाऊन घेऊ. 1 2 3 4. निकिता म्हणजे ही चटणी ती आहे ती नाही आहे, चेंज झाली आहे, कारण संपलंच असेल त्याने आता तात्पुरती ठेवली असेल. ती ग्रेव्ही नंतर टाकतात निकिता. गर्दी बघा केवढी आहे आज. 1 तारखेची गर्दी समाधी मठाजवळ, फुल ऑन लाईन. निकिता काय गर्दी आहे, खत्री. लाईन बघा बघा, लाईन. ओ माय गॉड, इथं मागेपर्यंत लाईन आहे. अरे मागेपर्यंत लाईन आहे. मला इथं फक्त राऊंड फिरवलाय त्यांनी. किती वाजले पाहिजे तू आत्ता? 1:30 वाजता. 1:30 4 तर आरामात वाजणार. अरे काही करतच नाही तुला. का ओरडतोय तू? गुरु मंदिरला चालतोय ना, बाळाप्पा महाराजांचं नाही का निकित. दिवसबाग केलं नाही आम्ही, दुपारी जाऊन झोपलो रूमवर. आता गुरु मंदिराच्या शोधात आहे आम्ही. थोडं गल्ल्या कन्फ्युजिंग आहे ॲक्च्युली. दिसते पण थोडेसे पुसट दिसतात आता. सगळ्यांची नाव आहेत, रेणुका, नंदिनी, विष्णुप्रिया, हरिप्रिया. तुला स्टोरी माहिती त्याच्याबद्दल सांगा ती रेणुका. पण मला ते आधी विचारायला लागेल मग, म्हणजे मी असं फॉल्स नाही सांगू शकत. पण तिथं स्वामींची पावलं आली होती. अरे बेसिकली तर मग ते तो वाडा असा रिन्युएट करून असा एकदम मोठा बनवायचा होता, पण त्या रात्री ती पावलं उठली म्हणून मग त्यांनी ते असं म्हणजे हा संदेश होता की नका बांधू. मी तर शूट करून घेतो आपलं गाडीवर, नाही तर मिळणार शूट करायला आपल्याला गाडीवर. काय चांगलं का? व्हेज मंचुरियन आहे, कोबी मंचुरियन, सॉरी हे पण दाखवून देतो बाबा, कोबी मंचुरियन लिहिलं आहे. तर मग लोक कसं आहे की देवस्थानावर जाऊन तुम्ही चिकन खाता का, लाज आहे तुम्हाला? कसं आहे, चांगलं आहे? गरम आहे तुला नाही? ते नाही का कसं ते चांगलं आहे, क्रंची मस्त आहे. फुल आमचं चिलिंग चालू आहे अक्कलकोटमध्ये. 10 वाजता तर दर्शन जायचं, 8:30 वाजलेत. 8:38. असं थोडंसं म्हटलं पाणीपुरी खाल्ली, आता कोबी मंचुरियन, मग दर्शन घेऊन मग थोडंसं जेवण करू. उद्या सकाळी अभिषेक आहे, तर चिल करायला फिरायला गाडीवर मस्त असतं. हे दादाची गाडी आणली आम्ही, 2 व्हीलर. 4 व्हीलर फार गर्दी घ्यायची म्हणून होते, 2 व्हीलर ते मस्त असं फेरवाटतं. मला पण द्यार मस्त लागायला लागले मला ना. दाखव इकडे.
कसं वाटलं मस्त. स्वामी सेवा फुल झाडलं. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी सगळा कचरा होता आज अवेलेबल. काय कचरा रे बाबा रे. मंदिरात पण बाटल्या कचरा प्रसाद. असं खो खो व्हायला एवढा खास. लोक चप्पल, हे चप्पल होतं 2 चप्पल झाडाखाली. दादा चावी इथंच आहे, गाडी इथंच आहे. अच्छा मारुती मंदिर. गाइस गुड मॉर्निंग. आज दिवस 3 अक्कलकोट मधला. समाधी मठाला अभिषेक करायला चाललोय आता बघ. 8 वाजून 8 मिनिटं झालेत. 8ला तिथं पोहोचत होतं, पण आता थोडंसं लेट, 5-10 मिनिट लेट. लगेच जातो. 8:15 8:30ला अभिषेक होता. आम्ही आता हार आणि फुलं घेतली. आता चाललो अभिषेक. यावेळेस भारून घेतले आम्ही. आतमध्ये फार लुटतात समाधी मंदिराचे ते. आणि तेच फुलं आणि नारळ आतमध्ये जातात परत यूज न करता. सो आम्ही दिस टाइम आतमध्ये पण हे बाहेरून आले ना. ॲटलिस्ट कोणाचं यूज झालेलं तर नाही ना. ते कसं यूज झालेच परत यूज असं. आज गर्दी नाही, अजिबात गर्दी नाही बघा. ही चटणी आहे. दिस इज केवढी घट्ट चटणी. तरी मी याच्यात थोडासा हे टाकलंय. ही ओरिजिनल घट्ट चटणी आहे. याच्यावर ही इडली ना एवढी मस्त असते ना. काल आम्ही आलो त्यावेळेस नव्हती ना इडली. आणि ह्या इडली बरोबर ही चटणी देतात. आणि मग वडा असते की ती पातळवाडी येतात. पातळवाडी खूप पातळ येतात. मला ही खूप आवडते. जस्ट आता आम्ही अभिषेक करून आलो. अभिषेक केला आता खाऊ शकतो. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं. मग अजून 3 इडल्या बाकी. तुम्ही सगळं संपवलं पण एवढं धपाधप खाते. 4-5 दिवस झोपून राहावं लागतं बघ. या ना चावतच आहे बघ. नको मग चावू नको रे. नको रे. मी चावू बोलते. त्याला चावलं तरी काय होणार. एक्स्ट्रीम गर्दी. एक्स्ट्रीम. अरे अगं ते उलट तर त्या मुलांनी केलं रे. आम्ही ज्या दिवशी पहिल्या दिवशी ज्यांच्या ते मुकबधीर मुलांच्या शाळेत गेलो ना, त्यांनी केलं होतं आम्हाला आमच्यासाठी स्पेशल. बरं म्हणलं निघतोय आम्ही आता. कंटाळा आहे ना. कंटाळलो नाही. आज मी तर मला थोडीशी काल सर्दी झाली होती. मग मी त्यात सकाळी सिट्राझिन गोळी घेतली 7-8 वाजता. त्यामुळे काय आलं आता थोडं सिट्राझिन गोळीमुळे काय आलं की असं जरा असं सुस्ती वगैरे वाटते मला. काय माहिती का स्लो डाऊन झालं जरा. थोडंसं गाडी चालवता ओके होऊन जाईल. इथं डायरेक्ट दुपारी टायमात डायरेक्ट टेम्परेचर आत्ता 30 आहे. 30 12-1 वाजता. आणि रात्री 18वर जातं टेम्परेचर. आता वाजलेत 1:45. ती त्याच्या इथे दादा येतोय. आवी दादा गेला. आनंद दादा येतो. त्याला भेटून लगेच निघतो आता पुण्याला. नाही सोलापूरला जायचं आधी मग पुण्याला. गांगजी मिल्स शोरूम. ते हिच्या काकाला ते हे घ्यायचं आहे शबनम. विचारायचं का हे अजून एक आहे गांगजी. काय नाव का बोलली तू. गांजी रे. गांगजी लिहिली दिसतं इथे यार मला, म्हणून मी ते गांजी. शबनम पिशवी असते ती आहे का. बंद झालं का. बाकी बॅगच्या व्हरायटी आहेत सर. व्हरायटी नाही ते ॲक्च्युली आमचे काका आहेत त्यांना बंद झालं. कुठे मिळणारच नाही का. 99% तर बंद झालेलं सर. नाही माहिती शबनम बंद झाले म्हणून तिथे. बंद झाले ते कुठे मिळणार नाही. तर मेन 2 दुकानात आलो आम्ही जेवढं आम्हाला माहिती होतं तेवढं. इथे काकाला फोन येईल. काका फोन उचलत नाही तर लागत नाही. सो आता काय करायचं. आता कुठं माहिती पण आहे सोलापूरमधलं म्हणलं काही मला. जसं आपलं पुण्यामध्ये आहे ना जुना बाजार, रविवार पेठ सगळं माहिती तिथे. पण सोलापूरवरून बघायचं सांगा आम्हाला नेक्स्ट टाइम. आम्ही जाऊन घेऊ तरी ॲटलिस्ट कमेंट करा. रोड औंध पुणे. आयुष्यपत पूर्ण ऐकून घेत नाही ती. तुझ्यासारखीच आहे ती. भैया चौकात आलोय आपण. येस करेक्ट. झालं आम्ही निघालो आता सोलापूरवरून. किती वाजले बघायचं तुम्हाला. 4:37 5:45. आणि आता इथे दाखवते 9:53. वाट लागणार. वाट म्हणजे 10 साडे 10 साडे 10 वाजणार आम्हाला पोहोचायला. म्हणजे झोपायला आज 12 वाजणार.
उद्या सकाळी जिमला 5 वाजता उठणार नाही मी. ऑलरेडी नाक चोक झालाय माझा, आता नाही उठणार जिमला मी. एखादा एक दिवस 2 दिवस रेस्ट करणार आता. मग सोमवारपासून मंडे पासून जिम आणि मी आहे फक्त बस या जगात, बाकी कोण नसणार आहे. आणि गोड गोड बंद. आता ते मावशींनी कुंदा दिलाय तो संपून मग सोमवारपासून जिम चालू, म्हणजे गोड बंद. मग त्यावेळेस त्याच्यानंतर पण गाजरा चालवा पण येईल. गाजर झाला तुम्हाला माहिती जास्त गोड नसतो आपल्याकडे. तुम्हाला कोणाला खायचं असेल तर या कोणी. 200 ग्रॅम बहुतेक शुगर असते त्याच्यात. 1 किलोला 200 ग्रॅम शुगर. तुम्हाला रेसिपी पाहिजे तर रेसिपी टाकू शकतो, एवढं काय नाही. आपली आई बेस्ट करते आणि मला रेसिपी मला माहिती कशी काय काय करायची. 1 किलोला 200 ग्रॅम साखर आणि 200 ग्रॅम खवा झाला तुमचा. आणि अर्धा लिटर तुम्ही म्हशीचं दूध टाका, संपला विषय गाजर हलव्यासाठी. आणि गाईचं टाकलं तर नाही म्हशीचं दूध कसं होतं, घट्ट होतो अजून. हेवी असतं, फुल क्रीम असतं म्हशीचं दूध. हे कधी किचन मध्ये शिरलेले लोक आपल्या सांगणार का आता. चलो आता काय नाही, कुठं थांबायचं नाही. यांच्याकडे मस्त आम्ही वडा खाल्ला, वडा आणि ती शेंगदाणा चटणी आणि चहा घेतला. आता काय कुठे थांबणार नाही मी. चहा पण जो बनवला ना विदाउट शुगर मला अजिबात आवडला होता, खूप चांगला आवडला. पण शुगर विदाउट शुगर मला प्रकार गोष्टी, जो चहा नावाची गोष्ट जी आहे ना, ती चहामध्ये थोडी साखर पाहिजे, त्याशिवाय मजा येत नाही. आणि तो कलर पण येत नाही चहाला साखरेशिवाय. बरं चला आता निघतो आम्ही. आता काही जास्त बोलणार नाही, आता कुठे थांबणार पण आहे. समोर काही जास्त शूट करण्यासारखं नाही आपल्याकडे. कुठे थांबलो काय असेल, हिने जर काही कंटेंट दिला होता नाही तर काही ही कंटेंटलेस मुलगी आहे. काय आहे कुठलं आहे मला माहिती नाही, सांगा काय असेल तर. छान मस्त बुरुज बांधलाय, मस्त दिसतंय, छान दिसतंय, मला आवडलंय. ओ माय गॉड नाईस. छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मस्त मस्त केलंय. काय दिसतंय, सुंदर दिसतंय ना. काय शेड आलाय बघ ना. आग लागली वाटतंय मला तरी. आग आहे आग. शेत जाळलंय. असं का करायची वेळ आली त्यांना. वैतागले असतील. 2:60 मिनिट्स. थोडंसं खाऊन घेतो. बरेच वेळ झाला सोलापूरहून नॉनस्टॉप झालो ना आता. हे हॉटेल वृंदावन व्हेज मध्ये थांबलो. दरवेळेस आम्ही इथेच थांबतो. पण वृंदावन व्हेज भारी आहे. काहीतरी तुला दाखवायला पाहिजे ना तुझा चेहरा. 1080 पे 30 एफपीएस शुगर असायचं ना, असं फोनचं आता संपलं आयुष्य असं वाटतं मला. हो व्हेज फ्राईड राईस. फोटो नाही काढत मी तर व्हिडिओ काढतोय. मला तर खायचंय प्यायचंय, एन्जॉय करायचं लाईफ. व्हिडिओ सांगा कसे वाटले. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, प्रेम करा असंच माझ्यावर. निकिता सांगा प्रेम करायला माझ्यावर. चलो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, लव्ह यू. ह्याच्यात पण माझ्यात पण हिस्सेदारी असते.